पाणी हे शेतीसाठी अत्यावश्यक घटक आहे. मात्र हवामान बदल, अवर्षण आणि पाण्याचा अनियंत्रित वापर यामुळे जलस्रोतांवर ताण येत आहे. यामुळे तुषार सिंचन ही आधुनिक आणि परिणामकारक सिंचन पद्धती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. या पद्धतीद्वारे पाणी मुळांना योग्य प्रमाणात आणि नियंत्रित स्वरूपात पुरवले जाते, ज्यामुळे पाणी बचत होते आणि उत्पादनात वाढ होते. तुषार सिंचन म्हणजे काय? तुषार सिंचनात पाणी पिकांच्या मुळांपर्यंत धुके किंवा बारीक थेंबांच्या स्वरूपात पोहोचवले जाते. यासाठी तुषार सिंचन प्रणालीमध्ये पाईप, नोझल्स आणि पंप यांचा उपयोग केला जातो. ही पद्धत पारंपरिक प्रवाही सिंचनाच्या तुलनेत अधिक कार्यक्षम आहे, कारण यामध्ये पाण्याचा अपव्यय टाळता येतो. तुषार सिंचनाचे फायदे: जमिनीच्या प्रकारावर निर्भरता राहत नाही. प्रवाही सिंचनासाठी जमीन समपातळीवर असणे आवश्यक असते, मात्र तुषार सिंचन डोंगराळ किंवा इतर भागातही कार्यक्षम असते. पाण्याचा कार्यक्षम वापर: पाणी थेट पिकांवर फवारले जाते, त्यामुळे 50% पाण्याची बचत होते. मुळांना अचूक ओलावा: पाणी मुळांपर्यंत योग्य प्रमाणात पोहोचल्याने पिकांची वाढ चांगली होते. जमिनीची धूप आणि क्षारता नियंत्रणात राहते. पाण्याचा निचरा खोलवर न झाल्यामुळे माती वाहून जाण्याचा धोका राहत नाही. तण नियंत्रण: पाणी थेट मुळांवर दिल्याने तणांची वाढ मर्यादित राहते आणि शेतकऱ्यांचा तण नियंत्रणावर होणारा खर्च कमी होतो. रासायनिक खतांचा योग्य वापर: तुषार सिंचन प्रणालीद्वारे खते दिल्यास ती मुळांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतात. कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पिकांवर सतत ओलसर थर राहिल्यामुळे बऱ्याच प्रकारच्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. जास्त उत्पादन आणि चांगली गुणवत्ता: पाणी आणि खतांचा योग्य वापर झाल्यामुळे उत्पादन वाढते व पिकांची गुणवत्ता सुधारते. तुषार सिंचनासाठी उपयुक्त पिके: ही पद्धत विविध पिकांसाठी फायदेशीर ठरते. त्यापैकी काही महत्त्वाची पिके म्हणजे धान्य पिके, गहू, मक्का, हरभरा. तेलबिया पिके: सूर्यफूल, भुईमूग, भाजीपाला व मसाले, टमाटे, लसूण, कोबीवर्गीय पिके. याशिवाय कापूस, चहा, कॉफी, फुलशेती व नर्सरी पिके यासाठी हे वापरले जाऊ शकते. तुषार सिंचन ही आधुनिक शेतीतील एक पर्यावरणपूरक आणि पाण्याची बचत करणारी प्रणाली आहे. अशाच काही माहितीसाठी किसान राजला बघत राहा.